नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळतंय की जान्हवी अगदी गाढ झोपलेली असते आणि तिच्या रूममध्ये कोणीतरी खतरनाक असा प्रवेश केलेला असतो। त्याने काळा कोट आणि चेहऱ्यावरती काळाच मास्क लावलेला असतो। तो जान्हवीच्या अगदी जवळ येत असतो। जान्हवीला हे कळालेलं असतं, परंतु जान्हवी घाबरून झोपेचं म्हणजे डोळे मिटून तशीच गप्प पडून राहते। तर तो तिसरा कोणी नसून तो जयंतच असतो। जयंत जान्हवीला म्हणतो की आज तुला माझ्यामुळे खूप त्रास सहन करावा लागला आहे। त्या गुंडांनी तुला नको ते बोललं आहे आणि त्या गुंडांना मी आता खतरनाक अशी शिक्षा द्यायला चाललो आहे। त्यामुळे तू जान्हवी काही काळजी करू नकोस। तुला जो कोणी त्रास देईल ना त्याला मी अजिबात जिवंत सोडणार नाही। आणि त्या गुंडाच्या तर मी आता असे हाल करतो ना की तू बघच आता। हे सर्व जान्हवी चोरून ऐकत असते आणि ती प्रचंड घाबरलेली असते, परंतु ती डोळे उघडतच नाही आणि काहीसुद्धा बोलत नाही। तुला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि मला हे कांड करावंच लागणार आहे। मला त्या गुंडांना शिक्षा द्यावीच लागेल। तर जान्हवी तू निवांत झोप, मी आलोच असं म्हणून जयंत तिथून निघून जातो। तो निघून जातो आणि त्या गुंडांना त्याच्या गाडीने जोरात धडक देतो आणि जोराचा ॲक्सिडेंट करतो। जान्हवी हे सर्व जे असतं ते चोरून ऐकत असते, परंतु जान्हवी काहीही बोलू शकत नाही, कारण तर जयंतचं हे रुद्ररूप पाहून तिची बोलतीच पूर्ण बंद झालेली असते। काय जयंत आता जान्हवीला सुद्धा धोका देणार का आणि तिला सुद्धा तो मारायला मागे पुढे कमी पाहणार नाही का, हे बघणं सगळं रंजक ठरणार आहे। परंतु तुम्हाला ही मालिका आवडते का आणि मेन म्हणजे जयंत तुम्हाला आवडतोय का, त्याची ॲक्टिंग तुम्हाला आवडते का, ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।